शुभम भवतु. काय माधवराव, जयश्रीताई, सगळं ठीक चाललंय ना? देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित चाललंय गुरुजी. उलट आनंदाची बातमीच आहे म्हणा ना. आकाशच्या दुसऱ्या लग्नाचा योग जुळून आलाय. तर आता योगच जुळून आलाय तर दिरंगाई कशाला. म्हणून त्याच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढण्यासाठी. अहो माधवराव, तुम्ही काहीही काळजी करू नका, मी बघतो मुहूर्त. हा अहो मी काय म्हणते, साखरपुड्याचा मुहूर्त काढायच्या आधी आपण दोघांच्या पत्रिका जुळतायत का हे पाहिलं तर. आता पत्रिका कशाला बघायच्या जयश्री. आता आपण त्यांना होकार कळवलाय, त्यांनी आपल्याला होकार कळवलाय. मग आता पत्रिकेत खोट काढण्यात काय पॉइंट आहे. मी खोट काढण्यासाठी नाही म्हणत आहे. दोघांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एकदा आपला जोडीदार गमावलाय ना, मग पुन्हा त्यांच्या पत्रिकेत असा योग नाहीये ना हे बघायला नको का. जयश्रीताईंची जर इच्छा असेल तर एकदा पत्रिका बघायला काय हरकत आहे. पण गुरुजी मुलीची पत्रिका नाहीये आमच्याकडे. तिच्या आई वडिलांना फोन करून जन्मवेळ विचारून घ्या, मी ताबडतोब इथे पत्रिका काढतो. अहो आता हलकी झाली बॅग तरी का धडपडताय, करू का मी मदत. अगं नको, तुझा हात आधीच भरून आलाय. अगं केवढी जड बॅग घेऊन फिरत होतो आपण ग. 100 नारळ फोडलेस तू. तुझा जोश ना एकदम बघण्यासारखा होता ग. बरं झालं पण सगळं परत घेऊन नाही आलीस ते, नाही तर आपल्याला अख्ख्या सोसायटीला ना नारळी भात करून द्यावा लागला असता. अहो, देवीच्या बाबतीत चेष्टा नाही, आधी सांगू ठेवते. अगं देवीला मी सुद्धा मानतो, पण तुला बघितलं ना की मला काही काही सुचत जातं ग. असं हे बघा मी प्रसाद ठेव देवी समोर. अगं बाई हो, प्रसादही ठेवते आणि कुंदाचा आधी बाजूला काढून ठेवते, डोकं खाईल माझं ती. आली लगेच जोश मध्ये. अगं जरा मला पाणी घेऊन ये ग. जरा फोन चार्जिंगला लावायची खोटी, लगेच फोन यायला सुरुवात. अरे माधवरावांचा फोन. हॅलो, हा बोला माधवराव. ऐका ना, वसूची जन्मवेळ आणि स्थळ हवं होतं जरा. का हो, तिची पत्रिका बनवून घेताय की काय. हो म्हणजे गुरुजी आलेत ना इकडे, ते विचारत होते. नाही म्हणजे लग्न ठरलंय आधीच ना, आणि आता तुम्ही तिची पत्रिका बनवताय, आणि समजा पत्रिका नाही जुळली तर लग्नाला नकार वगैरे देणार आहात की काय. गुरुजी समोरच बसलेत. पत्रिकांचा निर्णय झाला की मी तुम्हाला फोन करतो. हा बर, वसूची जन्मतारीख आहे. हा ठीक आहे, मी थोड्या वेळाने फोन करतो तुम्हाला. ठीक आहे, काय हो, काय झालं, कोणाचा फोन. सांगतो. गुरुजी पत्रिका जुळतायत ना. या दोघांच्याही पत्रिकेत एक छोटासा दोष आहे. काय सांगतो गुरुजी, दोष आहे. नको बाई, मग हे लग्न नको जुळायला. तिचा पहिला नवरा गेला, त्यामुळे आपल्या आकाशला काही व्हायला नको गो बाई. मंगल, काय बोलतेस. सॉरी 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 सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. दादा, अरे तिचा पहिला नवरा गेलाय ना, म्हणून चुकून माझ्या तोंडून तसं निघून गेलं रे. पण तुला तर माहिती आहे रे, आकाश माझ्या मुलासारखा आहे. त्याच्यावर जर काही संकट येणार असेल तर ते दूर करण्यासाठी जे जे करायचं असेल ना, ते सगळं मी करेन. हंस, अहो तुम्ही त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका हो. त्यांच्या भावना समजून घ्या. ते जे काही बोलतायत ते आकाशच्या भल्यासाठीच बोलतायत. तेच ना दादा, मी चुकून. हे बघा, तुम्ही सगळे शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, खाली बसा.
अहो माधवराव, हे वर सगळं टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये. दोष त्यांच्या दोघांच्या पत्रिकेत आहे, पण गुण मात्र चांगले जुळलेत. हं? आकाशला या मुलीपेक्षा आणखीन चांगली मुलगी शोधूनही सापडणार नाही. पण त्या दोघांना एक होम करावा लागेल. एकदा का तो होम झाला म्हणजे साखरपुडा काय, अहो तुम्ही लग्न करायला सुद्धा मोकळे व्हाल. एवढंच ना, मी लगेचच वसुंधराच्या बाबांना फोन करते आणि त्यांना कळवते. उद्याच होम करून घेऊ. सगळं तूच ठरवून टाक. आम्ही मोठे कशाला आहोत मग? हे बघा, लग्नाआधी त्या दोघांनी एकत्र होमाला बसणं मला मान्य नाही. पण लोक काय म्हणतील? जयश्रीला मुलाच्या लग्नाची इतकी घाई झाली होती की तिने रूढी परंपरा सगळं धाब्यावर बसवलं. गुरुजी, तुम्ही सांगा, बरोबर आहे का हे? आई, अगं आपण हे सगळं त्या दोघांच्या लग्नासाठीच करतोय ना. मग त्यांनी एकत्र होमाला बसायला काय हरकत आहे? आई काय आहे? तू प्रत्येक गोष्टीमध्ये रूढी परंपरा का आणतेस? हे बघा, आपल्या घरामध्ये माझ्या शब्दाला तुम्ही किंमत देतच नाही आहात. निदान शास्त्रानं तरी त्यांची किंमत द्या. ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखं. आकाशला आपल्या घरी होम करायला सांगूया आणि वसुंधराला तिच्या घरी होम करू देत. मग तर झालं. घरामध्ये होम केलेला चालणार नाही. होम देवळात करावा लागेल आणि त्या दोघांना एकट्यानेच करावा लागेल. कुटुंबातल्या कोणत्याही सभासदाला सहभागी होता येणार नाही. चला, येतो मी. पण दादाला होमाला बसण्यासाठी तयार कोण करणार? हो बेबी, मला माहिती आहे उद्या रिसेप्शन आहे. आता लग्नानंतर रिसेप्शन असणार ना. हे बघा, जे काय परमिशन पाहिजे, ज्या गोष्टी हँडल करायच्या मी करीन. डोंट वरी, मी करीन मॅनेज. हा, यायचं नव्हतं तर होकार का दिला भेटायला? मला पण काही हौस नाही. महत्वाच्या गोष्टीवर बोलायचं होतं. हॅलो, मी वसुंधरा बोलते. सॉरी, मी वेळेत पोहोचू शकले नाही. मी फोन घरी विसरले आणि म्हणून तुमचा फोन उचलू नाही शकले. आता नुकतेच घरी आले आणि सगळ्यात आधी तुम्हाला फोन केला. सॉरी. हे बघा, प्लीज तुम्ही आधी शांत व्हा. आय नो तुम्ही मला सॉरी बोलताय, पण मी इट्स ओके असं नाही म्हणणार आहे. कोणी माझा असा वेळ वाया घालवलेला मला आवडत नाही. मलाही नाही आवडत आणि म्हणून तुमचा राग मी अगदीच समजू शकते. सॉरी, खरंच माझ्याकडून चूक झाली. मी वेळेआधीच निघाले होते, पण तितक्यात बनी आला शाळेतून. हे बघा, लिसन प्लीज, आय डोंट नीड एनी एक्सप्लेनेशन. पडला होता बनी. त्याच्या पायाला खूप लागलं होतं. औषध पाणी करून निघाले मी आणि त्याच गडबडीत फोन विसरले. मला माहिती आहे तुम्ही वाट बघत होतात माझी. पिंकी म्हणाली मला तसं. ठीक आहे. बनी कसं आहे? बरं आहे आता. त्याच्या आजी आजोबांकडून लाड करून घेतोय स्वतःचे. आई बाबा पण नुकतेच आलेत. त्याच्या आवडीचे बुंदीचे लाडू आणलेत प्रसादातले. हे बुंदीचे लाडू मलाही आवडतात. अरे देवा, मला 2 लाडवांना सांभाळायला लागणार आहे असं दिसतंय बहुतेक. काय बोलत होतात तुम्ही? कशाबद्दल बोलायचं होतं तुम्हाला? बोला ना. ते मला माझ्या मुलींबद्दल बोलायचं होतं. ज्यांना सगळे द्वाड लब्बाड आगाऊ म्हणतात त्याच ना? मी बोलू का? सॉरी, बोला. ऍक्च्युली ते एक सेकंड. काय 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 हा हा? अच्छा, चॉकलेट पाहिजे तुम्हाला? कुठे चॉकलेट? नो नो नो. मी उंच झाली ना की बघ असतो. तुझं
फिनिश ओ गॉड हे घ्या चला ओ सॉरी सॉरी त्या ऍक्च्युली माझ्या मुली आल्या होत्या सॉरी हरकत नाही. जसं माझ्या मुलासाठी मला यायला उशीर झाला आणि तुम्ही थांबलात, तसं तुमच्या मुलींशी तुम्ही बोलत असताना मी थांबूच शकते ना हो. बोला, कशासाठी बोलवलं होतं मला तुम्ही? ते काय बोलायचं होतं का? तुम्हाला कळलंच असेल किती हट्टी आहेत माझ्या मुली. खाऊ तर बनीला पण हवा असतो, मुला आहे तो. वसुताई, वसुताई, चला लवकर, आई बाबांनी बोलवले. हो, हॅलो, ते मी. अर्जंट अर्जंट, चला. दादा हं? दादा तुला अर्जंटली खाली बोलवलंय. चला. ताई, मी फोनवर बोलते, तुला दिसत नाही का? थांब ना जरा. हा, सांगा. चला ना. ताई, अगं तू 1 मिनिट नाही का थांबू शकत? नाही नाही दादा, हे बघ, हे खूप अर्जंट आहे. तुला आत्ताच्या आत्ता बोलवलंय आणि त्यापेक्षा इम्पॉर्टंट काहीच नाही. चल लवकर. हॅलो सॉरी, मला जावं लागणार. अर्जंट आहे. आई बाबा बोलवतात. मलाही आपण नंतर बोलूया. ओके, चल. चला. चल चल चल. काय आलं गुरुजी आले होते. त्यांनी तुझ्या आणि वसुंधराची पत्रिका बघितली. काय? पण पत्रिका कशासाठी बघितली? माझंही तेच म्हणणं आहे, पण तुझ्या आईचं समाधान व्हावं म्हणून बघितली. आकाश प्लीज, माझ्यासाठी हे करशील ना? आता काय करायचं? नाही म्हणजे आम्हाला माहिती आहे तुला पूजा वगैरे मध्ये इंटरेस्ट नाहीये, पण गुरुजींनी सांगितलं ना त्याप्रमाणे करावं लागणारच आहे. मी आधीच सगळं ठरवलं तर आता कशाला विचारते? आता काय करायचं? अगं फार काही नाही, गुरुजींनी हवन करायला सांगितलंय, तेवढं करावं लागेल. परत देवळात जायचंय तर हो, देवळातच जावं लागणार आहे, तेही एकट्यानंच, नाही का ग? प्लीज आकाश, माझ्यासाठी हे करशील ना? नेक्स्ट टाइम ना हे अस्त्र मी वापरणार की माझ्याकडून प्लीज ही पूजा करायला लावू नकोस मग. पण आत्ता करशील ना? प्लीज वसू, माझ्यासाठी एवढं करशील ना? तू पण नाही नाही म्हणायची संधी तरी देतेस का मला? हो, करेन मी पूजा. हो करेन मी पूजा. हॅलो, हॅलो अवनीताई, सुशीला बोलतेय, रानडे. ओळखलत ना? हो हो हो, ओळखलं. अहो, तुम्ही मला ताई काय म्हणताय? ताई नका म्हणू. वसुंधरा हो म्हणाली का होमासाठी? हो 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 म्हणाली. आणि आकाशराव हो म्हणाले ना? हो हो, पण ना आमच्या आईंना अजिबात नाही आवडलंय त्यांनी लग्नाआधी असं भेटणं, आणि होमही वेगळा वेगळाच झाला पाहिजे असं म्हणणं आहे त्यांचं. अरे बापरे, हो का? हो ना. नाही म्हणजे त्यांचंही बरोबरच आहे म्हणा. मग आपण कॅन्सलच करूया का हे? हो नाही नाही, आपल्यात काही बोलणंच झालं नाही असं समजा. मी ना आकाश भाऊजींना आपल्या जवळच्या देवी आईच्या मंदिरात पाठवते, आणि तुम्हीही योगायोगाने वसुंधराला त्याच मंदिरात पाठवा. म्हणजे कसं लग्नाआधी त्यांची जरा भेट होईल ना. हो हो. मला फार भीती वाटते हो. ते एकमेकांना न भेटताच लग्नाला उभे राहिले तर त्यांच्यात लग्नानंतरही अंतर राहील. त्यामुळे जितक्या लवकरात लवकर ते एकमेकांना भेटतील ना, तितकं त्यांच्यातलं अंतर कमी होईल, नाही का? हो ना, पण तरी सुद्धा जयश्रीताईंच्या विरोधात जाणं पटत नाही हो. काकू, तुम्ही त्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका, ते सगळं मी मॅनेज करते. तुम्ही फक्त वसुंधराला त्या मंदिरात पाठवा, मी आकाश भाऊजीला तिकडे पाठवते. आणि आपण काही ठरवत नाही आहोत, हा निव्वळ योगायोग आहे. बर, योगायोग तर योगायोग. ठेवते हा.
सगळी जळमट नीट काढून घे हा. हा, माझं इथलं सगळं काम झालंय. हा हा हा. आता काय तो होम झाला की मुलाकडची लोक कधी येतील, मग त्यांना आपलं घर साफ दिसायला नको. काका बाजूला बा, मला तिकडचं साफ करू द्या. पिंकी, नाही तुझ्या रूपानं वसूला खूप छान मैत्रीण मिळाली बरं का. हा? अगं घरातली एक होऊन सगळी कामं करतेस तू. हा काका, तुम्ही तिघांनी माझ्या लग्नात किती केले माझ्या लक्षात आहे. हा की पण तुझ्या नवऱ्याला आणि सासरच्यांना चालतंय ना, तू इथे अशी आली असते. हो. नाही, मी काय म्हणते, जरा वसूशी बोल ना. होकार तर दिला तिने लग्नाला, पण चेहऱ्यावर आनंद नाही ग पोरीच्या. तिने आकाशजीजूंचा चेहरा अजून बघितला नाहीये ना, म्हणून आनंद नाहीये. एकदा का तिने आकाशजीजूंना बघितलं ना, म्हणजे आपला होणारा नवरा किती हँडसम आहे हे जर कळलं ना, तर तिचा संकोच सगळा निघून जाईल आणि ती आकाशजीजूंच्या प्रेमातच पडेल. अगं फोटो ठेवला ना खोलीमध्ये तिच्या, अजून बघितलं नाही तिनं. नाही ना, कमाल आहे. पण मी बघितलाय ना. काकी, एक नंबर जावई शोधून काढलाय तुम्ही. पिंकीताई बरोबर बोलतात. एकदा का वस्तुताईंनी फोटो बघितला की त्या गारच पडून जातील बघा. काय चाललंय तुमचं? अहो त्या तुम्हाला बोलतायत. कोण? मी? हो तुम्हीच. काय करताय काय तुम्ही? मी काय केलं? अहो देवाच्या दरबारात असं करताना जरा विचार तरी करायचा. लाज नाही वाटली? अहो हे बघा, अहो मी खरंच काही केलं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. वाऱ्याने तुमचा पदर उडून माझ्यावरती आला. तुम्ही बघताय ना केवढा वारा सुरू आहे इथे. खोटं बोलू नका तुम्ही आणि कारण तर अजिबात देऊ नका. पुढं मनामध्ये वाईट असताना इथे देवळात पूजा करायला आलात. देवी बघतीये सगळं. कसं पुण्य मिळणार आहे हो तुम्हाला जर तुमच्या मनातच पाप आहे? ओ ताई ऐका ना, अहो हे देऊळ आहे, इकडे भांडणं करू नका. तुम्ही गप्प बसाव गुरुजी. देवळाच्या आवारात हा माणूस माझा पदर खेचतो आणि तुम्ही बघत बसलाय. बरं मलाच बोलतायत. वा तुम्ही सांगा, तुम्ही पाहिलं ना? पाहिलं की नाही? खेचत होते की नाही हे? मी म्हंटल ना. तुम्ही नुसतं बोलत सुटले. तुम्हाला ऐकायचं नाहीच आहे का? मी नाही केलं तुमचा पदर. खोटं बोलू नका. गुरुजी लवकर संपा. या माणसासमोर मला होम पण नाही करायचं. झाली पूजा झाली. तुम्ही प्रसाद घेऊन जाऊ शकता. मग द्या प्रसाद. मंदिरातच आहे, नैवेद्य दाखवून घेऊन जा. गुरुजी सुरू करा. ऐकलत ना आता? झाली पूजा, प्रसाद आत ठेवलेला आहे, नैवेद्य दाखवून तुम्ही घेऊन जा. जयू, माधव दादा दोघांचंही अभिनंदन. लेकाचं लग्न ठरलंय. आणि अवनी, प्रमोशन झालं तुझं. आता मोठी जाऊ झालीस. मंगल बघ पटतंय का? मला काय वाटतं, आता ना अवनीनी डायनिंग टेबलवरती शांत बसायचं आणि छोट्या जावेला ऑर्डर्स सोडायच्या. मला काय आज हे हवंय, उद्या ते हवंय. काय पटतंय ना? छे बाई, मला ते काय ऑर्डर वगैरे सोडणं जमणार नाही. माझ्यासाठी तर मैत्रीण घरात येणार आहे. वा. काय ना, सुरुवातीला सगळ्या मुली असंच म्हणतात. हळूहळू सवय होते. काय मंगल, हो की नाही? हो. काय अखिल, दादाचं लग्न ठरलंय. आता तुझा नंबर लागणार की नाही लग्नाचा? हा, जयू, तू खरंच लकी आहेस बाई. हे बघ ना, माझ्या मुलाचं पहिलं लग्न आहे तरी मुलगी मिळत नाही, आणि तुझ्या मुलाचं म्हणजे आकाशचं दुसरं लग्न आहे तर मुलगी मिळाली सुद्धा. काय ना, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो. आणि मागच्या जन्मीचं पाप पुण्य असतंच की नाही. माधव दादांना जरा जास्तच आनंद झालेला दिसतोय. आकाशचं लग्न ठरलंय ते. पण काही म्हणा जयू, तुझं टेन्शन कमी झालं हो की नाही? हो मम्मा,
मी वॉशरूमला जाऊन येते. होय. बरं काय, चहा कॉफी? कॉफी या झाला होम? कुणी भेटलं का ग तिकडे? कशाला कोण भेटायला पाहिजे? एक खूप खूप आगाऊ माणूस भेटला होता. चांगलंच ऐकवून आली मी त्याला. हे घे प्रसाद. थँक्यू. तुझ्यासाठी. देवा. वसू, आम्हाला कसा प्रसाद दिलास तसा आकाशरावांच्या फोटोला सुद्धा प्रसाद दे. काय? अगं कसं आहे ना, सगळ्यांना प्रसाद द्यायचा असतो की नाही? हं? आम्हाला दिलास तसा आकाशरावांच्या फोटोला दे आणि ते प्रत्यक्ष भेटले की त्यांना दे आणि त्यासाठी त्यांची प्रत्यक्ष भेट घे. हं? शेवटी लग्न तुम्हाला निभवायचं ना. तुम्ही एकमेकांना ओळखणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी त्यांना एखादी सवय खोड नाही ना, ते माहिती पाहिजे ना आपल्याला. कसली खोड? तुझ्या नाकावर कसा राग असा येऊन टोकावर बसलेला असतो की नाही? बाबा, अगं तशी त्यांना काही खोड आहे का? हं? आपल्या पिंकीला नाही का, झाडाला हात लावलं की झाड मरतं, तसं काही नाही ना त्यांचं. असं असेल तर तुमची पूजा अर्चा काही कामाची नाही. अगं म्हणून तर म्हणते त्यांना एकदा भेटून घे. चल फोटो तरी बघ. फोटो बघ जा. जा अगं जा. जा. हो. म्हणजे आजची भेट सुद्धा अनसक्सेसफुल. मला तुम्ही का नाही सांगितलं तुम्ही त्या दोघांची भेट घडवून आणणार आहे म्हणून?